संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित. अमित शहा काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. संसदेमध्ये विरोधकांचं फक्त राजकारण सुरू. विरोधकांचा लोकसभेमध्ये पर्दाफाश करणार. विरोधकांना प्रश्नांची उत्तरं हवी की मंत्र्यांचे राजीनामे. संसदेतील रोजच्या गदारोळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी. कपिल सिब्बल आमदार पात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता. दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. निवडणूक आयोग दलाल. आतापर्यंत 4 पक्ष विकले. संजय राऊतांचा आरोप. सेटिंग आणि बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी खर्च झाल्याचाही दावा. ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार. पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसांमध्ये घोषणा होणार. भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास. उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. उड्डाणादरम्यान बिघाड लक्षात आल्यानं अनर्थ टळला. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नागपूरहून गडचिरोलीला जाणार होते उदय सामंत. जलजीवन मिशनच्या निधीवरून दिल्लीतील बैठकीत वाद. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून केंद्राकडे निधीची मागणी. तर काम पूर्ण झाल्यावरच निधी देणार केंद्राचा पवित्रा. आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. फरार गँगस्टर झिशान अख्तरकडून थेट धमकीचा ऑडिओ. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. 2 वर्षांमध्ये आश्रमशाळेत तब्बल 66 विद्यार्थ्यांचे मृत्यू. आदिवासी आश्रमशाळांमध्ये धक्कादायक स्थिती. सर्पदंश प्रथमोपचाराच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू. 50% विद्यार्थी अजूनही जमिनीवर झोपत असल्याचा दावा. भूतबाधेच्या अफवेमुळे 300 विद्यार्थिनींनी सोडली शाळा. मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेतला प्रकार भूतबाधा नसून मानसिक आरोग्याचा प्रकार. डॉक्टरांचं स्पष्टीकरण. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आजपासून सुनावणीची शक्यता. सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल. फास्ट ट्रॅक कोर्टात आजपासून सुनावणीचा अंदाज. मुंबईतील डॉमिनोज आउटलेट्सलाही एफडीएचा दणका. घाटकोपर आरसिटी मॉलमधील डॉमिनोजसह विलेपार्ले बोरिवलीतील आउटलेटवर कारवाई. स्वच्छता आणि इतर बाबींसंदर्भात नोटिसा. मुंबईतील 249 झोपडपट्ट्यांना भूस्खलनाचा धोका. घाटकोपर दुर्घटनेनंतर धक्कादायक आकडेवारी समोर. भांडूप, घाटकोपर, कुर्ला भूस्खलनाचे प्रमुख हॉटस्पॉट. पुनर्वसन रखडल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात. मध्य रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई. 4 महिन्यांमध्ये 15,46,000 प्रवाशांवर कारवाई. कारवाईमधून 121 कोटी 31 लाख रुपयांचा दंड वसूल. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दंडाच्या रकमेत 40% वाढ. पटियालामध्ये पिटबुलचा दाम्पत्यावर हल्ला. हल्ल्यामध्ये दाम्पत्य गंभीर जखमी. डोरबेल वाजवताच घरमालकाच्या पिटबुलनं घेतली झडप. जावयानं सासूरवाडीमध्ये केली लाखोंची चोरी. 7,90,000 रुपयांचे दागिने लंपास. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील पालगड कातळवाडीतील घटना. लडाखमधील लेह परिसरामध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप. सकाळी 6:05 जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. सुदैवानं जीवितहानी नाही. Thank you.